आता आपण बनवणार आहोत कळण्याची भाकर आणि शेंगदाण्याची चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य: चटणीसाठी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, थोडासा पुदिना. हे सगळं बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. पुदिना, लसूण आणि कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं. मीठ टाकायचं. पाणी टाकून बारीक करून घ्यायचं. अशी पेस्ट करून घ्यायची आणि याला फोडणी द्यायची. अशी पातळ करून घ्यायची. याला आता आपण जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊ. शेंगदाणा तेल, मोहरी, जिरं, हिंग, आणि 1 चमचा कच्चं तेल टाकायचं शेंगदाण्याचं. हे आहे कळण्याच्या भाकरीचं पीठ. हे पीठ मी कसं तयार केलं आहे: 2 किलो ज्वारीला पावशेर उडदाची डाळ घेतली. उडदाची डाळ ही सालासकट घ्यायची किंवा अख्खी उडीद घेतली तरी चालेल. 2 किलो ज्वारीला पावशेर उडीद डाळ घ्यायची. ते सगळं मिक्स करून दळून आणायचं. हे पीठ चवीपुरतं, जशी आपण भाकरी करतो पीठ. ही झाली तयार कळण्याची भाकर खानदेशी पद्धतीने. या चटणीसोबत ही भाकरी खायची आणि कांदा सोबत.